राज्यातील तमाम लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अशी आनंदाची आणि उत्साहवर्धक बातमी घेऊन आलो आहे जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल आणि मनात नवा जोश संचारेल. लाडकी बहीण योजनेचा मी 2026चा 23वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ही रक्कम आता सिस्टीममध्ये आली आहे आणि पैसे वाटपाची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. अनेक बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला लागले आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चेहरे हसूने खुलले आहेत आणि त्यांच्या मनात एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. पण थांबा, तुमच्या मनात कदाचित प्रश्न असतील, माझ्या खात्यात पैसे कधी जमा होतील? माझं नाव यादीत आहे का? किंवा माझं नाव यादीत आहे तरीही पैसे का येत नाहीत? काही बहिणींच्या मनात तर खोल चिंता असेल, मला आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, मग आता काय करायचं? घाबरू नका माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे आणि तुमच्या खात्यात हा 23वा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा यासाठी सविस्तर माहिती सांगणार आहे. ही माहिती शेवटपर्यंत नीट वाचा, कारण यातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एक वाक्यही सोडू नका. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी नोंदणी केली आहे आणि ही योजना त्यांच्या आयुष्यात खरोखरच बदल घडवत आहे. आज दुपारी 4 वाजता एक मोठे अपडेट समोर आले आहे. अनेक बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की येत्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हा हप्ता जमा होईल. थेट निधी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि यासाठी तुम्ही आता तयार राहा. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये आजपासूनच या 23व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. तुम्ही देखील लगेच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे तपासा. कदाचित तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल किंवा तुम्ही गुगल पे आणि फोन पे सारख्या ॲप्सद्वारे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही याची खात्री करू शकता. आज मी तुम्हाला त्या 12 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे जिथे आज पैसे जमा होत आहेत. पण त्याआधी एक मोठी बातमी सांगतो. आज सकाळी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्ष 2025-26 साठी तब्बल 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. होय, हा निधी लाडक्या बहिणींसाठी खास वळवण्यात आला आहे आणि त्यामुळेच मे महिन्याच्या हप्त्याची तजवीज शक्य झाली आहे. आत्तापर्यंत या हप्त्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते, पण आता 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे आले आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या अदिती तटकरे यांनी स्वतः ही घोषणा केली आहे की आज दुपारी 4 वाजेपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची खात्री नक्की करून घ्या. आता त्या 12 जिल्ह्यांची यादी सांगतो जिथे आज पैसे जमा होत आहेत. सर्वप्रथम पुणे विभागापासून सुरुवात करूया, कारण आत्तापर्यंतचे 10 हप्ते पाहता पुणे विभागातील जिल्ह्यांना नेहमीच पैसे सर्वप्रथम मिळाले आहेत. पुणे विभागात एकूण 5 जिल्हे येतात: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर. यापैकी सातारा आणि सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 4 वाजेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सातारा आणि सांगलीतील अनेक महिलांनी सांगितले आहे की त्यांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत आणि त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. हे ऐकून किती बहिणींचे मन आनंदाने भरले असेल. पण लक्षात घ्या, अनेक बहिणींना वाटत होते की 2100 रुपये मिळतील, पण सध्या तरी 1500 रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे. पुढचा विभाग आहे नाशिक, ज्याला आपण खानदेश असेही म्हणतो. यात 5 जिल्हे येतात: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवीनगर म्हणजेच अहमदनगर. यापैकी धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत. खानदेशातील या 2 जिल्ह्यांतील बहिणींसाठी आजचा दिवस खरोखरच आनंदाचा आहे. एकूण 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत आणि यात सातारा, सांगली, धुळे आणि नंदुरबार यांचा समावेश आहे. पुढचा विभाग पाहूया, कोकण. कोकण विभागात 7 जिल्हे येतात: मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. यापैकी ठाणे आणि मुंबई उपनगर येथे आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या आजूबाजूला राहणाऱ्या बहिणींसाठी आजचा दिवस सोनेरी आहे. पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा, जो सर्वात मोठा विभाग आहे. यात 8 जिल्हे येतात: परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. यापैकी जालना आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत. मराठवाड्यातील कष्टाळू बहिणींसाठी आजचा दिवस विशेष आहे.
ही निवड करताना शक्यतो लोकसंख्येने लहान असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाते आणि प्रत्येक विभागातून 1-2 जिल्ह्यांची निवड करून समन्वय राखला जातो, जेणेकरून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही. शेवटचा विभाग आहे अमरावती. यात 5 जिल्हे येतात: वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि अकोला. यापैकी बुलढाणा आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत. अमरावती विभागातील या बहिणींसाठीही आजचा दिवस आनंदाचा आहे. ही झाली आजच्या 12 जिल्ह्यांची यादी. सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, वर्धा, भंडारा, मुंबई उपनगर, ठाणे, बीड, जालना, अमरावती आणि बुलढाणा या 12 जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 4 वाजेपासून पैसे जमा होत आहेत. या योजनेसाठी सातत्याने पैसे उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानायलाच हवेत. उद्याच्या 12 जिल्ह्यांची यादी पाहूया. सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यादेवीनगर, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ आणि वाशिम या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत. आजची प्रक्रिया साधारण 24 तास चालेल, म्हणजे आज दुपारी 4 वाजेपासून उद्या दुपारी 2-3 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. बँकांना यादी पाठवण्यात आली आहे आणि प्रक्रिया वेगात सुरू आहे. आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बाब सांगतो. अनेक महिलांची लाडकी बहीण योजनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांना मे महिन्याचा 23वा हप्ता मिळणार नाही. तुमचे नाव या अपात्र यादीत आहे का हे तपासण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही ज्या फॉर्मद्वारे नोंदणी केली होती त्या नारी शक्ती दूत ॲपवर जा आणि तुमचा फॉर्म व्हेरीफाईड आहे का हे पहा. जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हे ऐकताना मन जड होते. विशेषतः ज्या शेतकरी महिला नमो शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये किंवा PM किसान सन्मान निधीतून 6,000 रुपये घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून 1,500 रुपये मिळतील. फक्त 500 रुपये मिळतील. याशिवाय ज्या महिला संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेतून 1ही रुपया मिळणार नाही. तसेच ज्या महिलांनी शेतीसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ट्रॅक्टर आणि नांगर यांसारखी अवजारे सबसिडीवर घेतली आहेत, त्यांनाही आता पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या आणि तुमची पात्रता आजच तपासा. अनेकांनी 2100 रुपयांचा हप्ता मिळेल असे ऐकले असेल, पण याबाबत अजूनही अधिकृत माहिती आलेली नाही. सध्या तरी 1,500 रुपये मिळत आहेत आणि त्यावरच समाधान मानावे लागेल. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते की या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत आहे. इतर विभागांचा निधी या योजनेकडे वळवला जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. अनेक शेतकरी कर्जमाफीसाठी वाट पाहत आहेत, कारण त्यांच्यासाठी कर्जमाफी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला काय वाटते? कर्जमाफी हवी की लाडकी बहीण योजना असंच चालू राहावी? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक खास बातमी. ज्या महिलांनी 21 वर्ष पूर्ण केली आहेत किंवा लवकरच पूर्ण करत आहेत, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने फॉर्म भरण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा लवकरच होईल आणि त्यानंतर तुम्हालाही दरमहा 1,500 रुपये मिळायला सुरुवात होईल. हा फॉर्म कधी आणि कसा भरायचा याची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. याशिवाय अनेक महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन, भांडी आणि इतर सामग्री मिळत आहे. ज्यांना घर नाही त्यांना घरकुल मिळत आहे आणि ज्यांच्याकडे घर आहे त्यांना मोफत सोलार पॅनल्स मिळत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झाले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लिहा. लगेच तुमच्या मोबाईलवर मेसेज तपासा, गुगल पे आणि फोनपेवर बॅलन्स पहा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घ्या. ही माहिती तुमच्या शेजारणींना, आईला, मावशीला आणि धावजेंना नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे हक्काचे पैसे वेळेत येऊ शकतात. तुमच्या प्रत्येक लाईक, शेअर आणि कमेंटमुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या या आनंदाच्या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. खूप खूप धन्यवाद आणि तुमचा 23वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा हो हीच मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र.